श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामी चरणी प्रार्थना. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकजण एकदा तरी असा अपयशी होतो की उठून पुन्हा प्रवास करावं की थांबावं हेच कळत नसते. तेव्हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रहस्य जाणून घ्या. पुन्हा झेप घेण्यासाठी अपसेट का होतात लोक? कारण ते अपेक्षा इतरांना कडून ठेवतात, स्वतः मात्र काहीही करायला धजत नाही. अगदी स्वतःच्या हितासाठी देखील त्यांना दुसऱ्याची गरज लागते. दुसऱ्याच्या दुःखात आनंदी तेच होतात जे स्वतःच्या अगदी खिन्न उदासीन जीवन जगत आहेत. अगदी मंथरा आणि शकुनी सारखे. तुम्ही कर्म उत्तम करा, कुणाचे चांगले केले तर विसरून जा आणि वाईट आपल्या हातून होणारच नाही याची काळजी घ्या. भविष्याची चिंता तुमचा आजचा दिवस दुःखी करत असते, त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. भूतकाळातील विचार मन खिन्न करत असते, वर्तमान मात्र तुमच्या हातात आहे. सकारात्मक विचार करून मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न करा. चुका प्रत्येकाकडून होतात. कुणी धुतल्यात आणल्यासारखे आहे, पण जाणीव झाली की आपण बदल तरी करावा. सल्ले देखील आयुष्य बदलवतात. फक्त सल्ले देणारा तुमच्यावर प्रेम करणारा आणि अभ्यासू असावा, जो योग्य मार्ग दाखवेल. दुःखावर फुंकर मारून सुखाची अनुभूती देईल. नको त्या अपेक्षा माणसाला नक्कीच असह्य बनवतात, पण योग्य असे ध्येय माणसाला कर्तृत्वाने मोठं करतात. ध्येय आणि अपेक्षा यात खूप फरक असतो, ते समजून त्यासाठी समर्पित व्हावे. ध्येय हे स्वप्नांना पंख देतात, अपेक्षा ह्या भावना अनावर करून असह्य बनवतात. तुमच्यासोबत सुखाच्या दरबारात बसणारे दुःखाचा उंबरा बघितल्यावर मागे फिरून जातात. हातपाय धडधाकट असणारा पण जर नशिबाचे गाणे गात असेल तर कष्ट करत नसेल, तो माझ्या मते दिव्यांगच. ज्या दिशेने प्रवास कराल तिथेच पोहोचणार ना. मग गंतव्य सुखाचे हवे की दुःखाचे? तर प्रत्येकजण सुखाचे गंतव्य निवडतो, पण त्यासाठी वाहन लागेल ते शांत मनाचे, सकारात्मक उत्तम विचाराचे. जर तुम्ही अशांत आणि नकारात्मक विचारांचे वाहन निवडले तर तुम्ही दुःखाच्या न थांबणाऱ्या प्रवासाच्या चुकीचे प्रवासी ठराल. संकटकाळी तुमचे किती मोठे संपर्क आहेत हे महत्त्वाचे नाहीत. तुमचा संपर्क तुमच्या आत्मविश्वासात शोभत असेल म्हणजे तुम्ही नक्कीच संकटमुक्त होणार. सर्वांशी संपर्क तुटला तरी चालेल, जीवनात आत्मविश्वास नावाचा संपर्क जवळ ठेवा. संयम, आत्मविश्वास हे दोन मित्र जवळ ठेवा. आयुष्य खूप छोटं आहे. कुठे आपण 500 वर्ष जगणार आहोत? चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी आणि छोट्या मंदबुद्धी लोकांना दुर्लक्षित करून एखाद्या फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद जीवन जगावे. कर्म तर उत्तम हवेच, पण गेल्या जन्मीचे प्रारब्ध संचित भोगून जावेच लागते. ते आपल्याला माहीत नसते, म्हणून करावी ती भक्ती. त्यातून मिळालेल्या पुण्यातून प्रारब्ध भोग याची तीव्रता कमी होते. उघड वैर ठीक, पण खोटं, असत्य, वाईट, पाठीत खंजीर तो पण जवळची माणसे मारतात, तेव्हा होणारे दुःख व्यक्त करता येत नाही. सावध
पवित्रा घेत आयुष्य जगणारे सदैव संकटावर मात करत असतात. आत्मविश्वासहीन आणि भीती लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आजपर्यंत असं झालं देखील नाही. आत्मविश्वास आणि निर्भीड व्यक्तीचं यश मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात आणि यश मिळवतात. निर्भय भविष्याकडे वाटचाल सुरू केली पाहिजे. त्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. मगच तुम्ही यशाच्या बाबतीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात यशस्वी व्हाल. आजचा दिवस छान उगवला म्हणायचा की मग तो उत्तम आनंदी उत्साही जगा. तुमच्यावर प्रेम करणारे आणि प्रेम दाखवणारे कलात्मक पद्धतीने व्यक्त होत असतात. प्रेम करणारे दुःखात सुखात सारखेच साथ देतात. प्रेम दाखवणारे सुखात तर खूप साथ देतात आणि तुमच्या कमकुवत बाजूवर लक्ष ठेवून असतात. तेव्हा पडती बाजू विलक्षण ढासळण्याच्या परिस्थितीत असते तेव्हा साथ सोडतात, स्वार्थ बनून निघून जातात. म्हणून बेसावध राहू नये. आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून राहणे महत्त्वाचे असते. शांत, संयमी, निर्भीड आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. स्वार्थी वृत्ती कुठे तुम्हाला शांती, समाधान प्राप्त करून देईल. सर्वप्रथम स्वार्थ, लालचीपणा थोडा बाजूला ठेवून कर्तव्य म्हणून काय केलं तर ते तडीस नेण्यासाठी जास्त ताण येत नाही. आयुष्यातील प्रवासात येतच राहतील प्रसंग, त्यासाठी व्हावे सज्ज, राहावे खंबीर. आयुष्याच्या प्रवासात योग्य व्यक्ती सोबत ठेवा. ज्यांना असेल तुमचा निस्वार्थ हेवा. लायकी नसलेले पायलीचे साठ आयुष्यात अशी मारून जातील गाठ, जी सोडवता सोडवता घाम निघेल. कारण लायकी नसलेले लोकच लायकी काढून जातात. त्यासाठी संगत महत्त्वाची आहे. आयुष्य एक प्रवास आहे. त्यात सर्वच ठिकाणी एकदम चांगला रस्ता असेल असे नाही. कुठे खड्डे पडलेले असतील तर कुठे तीव्र वळण असतील तर कुठे गतिरोधक असतील. खड्डे असतील तर हळूच डावलून बाजूने निघावे. तीव्र वळण आणि गतिरोधक असेल तर आरामात संयमाने निघावे. जीवन एक प्रवास आहे. तो संयमाने शांत चित्ताने करावा. म्हणजे झटके कमी आणि विनाकारण अपघाताचे प्रमाण कमी होईल. आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाची आहे तशी स्वीकारण्याची मानसिकता तुम्हाला खूप काही शिकवून जाते. सकाळी राज्याभिषेक असतानाही रात्री वनवासात जाण्याची आज्ञा कोणत्याही प्रकारे ताणतणाव, राग, चीड व्यक्त न करता एकदम नम्रपणे स्वीकार करून श्रीराम वनवासामध्ये गेले होते. जे आपल्या जीवनात विधी लिखित आहे ते होणारच आहे. ज्यात स्वीकार करणे हेच जीवन जगण्यासाठी आवश्यक असते. पण आपण मोहमायामध्ये अडकून दुःखी होतो. हेच एक अज्ञान आहे. स्वीकार करत जावा. जे होत आहे ती ईश्वरीय इच्छा समजावी. इतर कोणत्याही वागण्याने तुमची अंतर्मन दुःखी करून घेऊ नका. मानसिक आरोग्य उत्तम तर भौतिक प्रसंग कोणत्याही येऊ दे, तुम्ही सहज बाहेर येऊ शकता. यश देणारा क्षण पहिले अनुभव देऊन जातो. नंतर आपल्या संयम बघतो. मग आपली जिद्द मेहनत बघतो. मग मिळतो तो विजय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.